Krishna Hare 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 Rama Rama Hare Hare Krishna Hare Krishna 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 Hare Rama Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare Krishna Hare Krishna Hare Rama Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare Krishna Hare Krishna 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 Hare Hare Rama Rama Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama
Krishna 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 Hare 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 Ram Hare Rama Rama Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Hare Rama Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare Jayo Radha Gopinath Radha Gopinath Radhe Jayo Gauranika 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 Jaya Gauranika हरिनाम संकीर्तन की जय। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांस श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तां सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादां सहगणा ललिता श्रीविशाखान्वितं स। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्तकाञ्चना गौरांगी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। So welcome everyone.
So I can see many new faces here. So let me introduce myself first. My name is Akhil Bandhu Das. This is my initiated name. When somebody joins ISKCON, when he gets Diksha, he gets a new name. So my legal name is Atul. But when I got initiated, I got new name from my Guru Maharaj. Therefore, I am telling you Akhil Bandhu Das. So our institution is Hare Krishna Hare Rama, International Society for Krishna Consciousness. आमची जी संस्था आहे या संस्थेबद्दल 2 शब्द आपल्याला सांगू इच्छितो, कारण बरेच जण या ठिकाणी नवीन आहेत. कदाचित तुम्ही पहिल्यांदा हा प्रोग्राम अटेंड करत असाल. तर आमची संस्था आहे, तिचं नाव आहे ISKCON. ISKCON स्टँड्स फॉर इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस. आणि संपूर्ण जगभरामध्ये प्रत्येक प्रमुख शहरामध्ये या संस्थेचे केंद्र आहेत. बारामतीमध्ये पण ISKCON मंदिर आहे, तिथे पण तुम्ही कधी गेला असाल. आणि या ISKCONची एक विंग आहे ISKCON यूथ सर्व्हिसेस. तो ISKCON यूथ सर्व्हिसेस मेनली वर्क्स फॉर द यूथ. द वॉट एवर इश्यूज अँड challenges youth are facing, for that purpose ISKCON youth services is working. तर आज आपण आजकाल बघतो बऱ्याच जणांचा विषय असतो, प्रौढांचा विषय, की आजची तरुण मंडळी खूप वाया चालली आहे, तरुण मंडळी कोणत्या दिशेला जाते, सगळ्यांचा कन्सर्न आहे. पण देर आर व्हेरी फ्यू पीपल हू आर रिअली वर्किंग फॉर यंगस्टर्स, youth. So our IY stand for that, ISKCON youth services. आणि ISKCON youth services अनुषंगानेच आम्ही या ठिकाणी हा जो कोर्स आहे उत्कर्ष आपल्यासाठी घेऊन आलो. आणि त्यातला आज पहिला टॉपिक आपण घेणार आहोत. काय टॉपिक आहे आजचा? 5 tips फॉर बिकमिंग अ सक्सेसफुल स्टुडंट. Successful student. So why we are discussing this topic? Because everybody in the world is running after these 7 letters, and that is called success. How many of you want success in your life? किती जणांना तुमच्या जीवनामध्ये यश हवं आहे? Of course, everyone. So everybody is running after success. आणि आपण बघतो बाहेरच्या जगामध्ये आज एवढं कॉम्पिटिशन आहे, दॅट इज कॉल्ड कट थ्रोट कॉम्पिटिशन. म्हणजे काहीही करायचं आहे पण सक्सेस प्राप्त करायचं आहे. पण सक्सेसबद्दल एक इंटरेस्टिंग फिनॉमिना आहे. असं म्हटलं जातं सक्सेस इज अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन. का असं म्हटलं आहे? कारण जीवनामध्ये एकदा यश प्राप्त करून तिथे आपला प्रवास थांबत नाही. आपल्यापैकी सगळ्यांनी 10वी दिलेली आहे, 10वीमध्ये चांगले मार्क्स मिळाले असतील, पण तिथे तुम्ही थांबलात का? 10वीमध्ये समजा तुम्हाला बोर्डमध्ये चांगले मार्क्स मिळाले, महाराष्ट्रामध्ये प्रथम, पण तिथे यशाची बुक थांबते का आपली? नाही. नंतर 12वीमध्ये पण चांगले मार्क मिळाले, पण तिथे थांबणार अजून पुढे. तर म्हणून या ठिकाणी म्हटलं आहे सक्सेस इज अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या सक्सेस मिळवण्यासाठी कारणीभूत आहेत? दे आर इम्पॉर्टंट. तर अशा बऱ्याच गोष्टी असू शकतात. जर व्यक्तीला आयुष्यात सक्सेसफुल व्हायचं असेल तर बऱ्याच गोष्टी येऊ शकतात त्यामध्ये. पण आज आपण मेनली 5 प्रिन्सिपल, 5 असे गुण, असे क्वालिटीज किंवा असे टिप्स आपण डिस्कस करणार आहोत, जे तुम्हाला तुमच्या विद्यार्थी जीवनामध्ये यशस्वी होण्याला मदत करते. तर संस्कृतमध्ये एक नीतिश्लोक आहे, त्यामध्ये हे 5 गुण सांगितलेले आहे. काकचेष्टा बको ध्यानम स्वाननिद्रा तथैव च अल्पहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणम. 5 क्वालिटीज ऑफ स्टुडंट. तर पहिल्यांदा चर्चा करूया विद्यार्थी म्हणजे काय. पहिले डेफिनेशन बघूया. विद्यार्थी म्हणजे कुणाला विद्यार्थी म्हणायला पाहिजे? तर ज्याला
विद्या अर्जन अर्थी म्हणजे काय, ज्याला इच्छा आहे, ज्याला ज्ञानाची भूक आहे, तो विद्यार्थी. So if you go by this definition, then every person can be student, whether he is a 70-year-old person or whether he is a 50-year-old. If he is having the attitude of learning, then we can call him student. We can call him vidyarthi. So disciple means discipline. शिष्य म्हणजे शिस्त. ज्याच्या अंगी शिस्त आहे तो शिष्य. शिस्त असेल तरच तो चांगला शिष्य बनू शकतो, चांगला विद्यार्थी बनू शकतो. तर आजचं आपलं संपूर्ण प्रेझेंटेशन जे असणार आहे ते या संपूर्ण एका श्लोकावरती असणार आहे. तर चला सुरुवात करूया. पहिला, काकचेष्टा. तर आपल्यापैकी बहुतांश सगळ्यांनी ही स्टोरी ऐकलेली असेल लहानपणी. एक कावळा होता, त्याला तहान लागली होती. मग तो गेला बघायला, पाणी मिळत नव्हतं. एका रांजणामध्ये त्याला थोडं पाणी दिसलं, पण आता काय करणार, चोच तर पुरे ना. मग त्याने आजूबाजूला बघितलं, मग त्याला काय दिसलं, काही दगड पडलेले असते. आणि मग त्याने एक एक दगड उचलून टाकायला सुरुवात केली त्या माठामध्ये. आणि मग हळूहळू पाणी वर आलं. आणि मग अशा प्रकारे त्याने त्याची तहान भागवली आणि तो निघून गेला. Looks very simple story, but it has very deep meaning. Kakacheshta. So we can learn 3 main principles: effort, patience आणि हार्ड वर्क. बऱ्याच वेळा आपण प्रयत्न करतो पण आपल्याकडे धैर्य नसतं. बऱ्याच वेळा आपण प्रयत्न करतो पण ते पुरेसे नसतात. तर हार्डवर्क म्हटलेलं आहे ते का इतकं महत्त्वाचं आहे. तर बरेचसे जे यशस्वी लोक होऊन गेले आहेत त्यापैकी काही लोकांचं उदाहरण आपण घेऊया. त्यांचं म्हणणं काय आहे हार्डवर्क याच्याबद्दल. तर दिस इज अ व्हेरी फेमस पर्सनॅलिटी. हिज नेम इज मोहम्मद अली. ऐकलं आहे कोणी याच्याबद्दल. बॉक्सर. काय म्हणता येते, आय हेटेड एव्हरी मिनिट ऑफ ट्रेनिंग बट आय सेड डोंट क्विट. सफर नाऊ अँड लिव्ह द रेस्ट ऑफ युअर लाईफ ॲज अ चॅम्पियन. इंग्लिशमध्ये एक सेईंग आहे, त्यामध्ये म्हटलं आहे, दोज हू स्वेट इन पीस ब्लीड लेस इन वॉर. सैन्याचं ट्रेनिंग जेव्हाही होतं, प्रत्येक दिवस हा सैन्यासाठी युद्धाचा असतो का, नाही. कधीतरी आक्रमण होतात. आपल्या हिस्ट्रीमध्ये आपण बघितलं किती आक्रमण झाली आहे बाहेरच्या देशावरून. आपल्याला लेटेस्ट आठवत असेल कारगिल किंवा काश्मीरमध्ये जे झालं ते काश्मीर फाईल्स वगैरे. पण प्रत्येक दिवशी असं होतं का. पण तुम्ही जर का तुमच्या ओळखीमध्ये कोणी सोल्जर असतील तर त्यांना विचारा. दे आर ट्रेन्ड ॲज इफ एव्हरी डे इज वॉर. त्यांना अशा प्रकारे ट्रेनिंग दिलं जातं की प्रत्येक दिवशी जेणेकरून त्यांना युद्धच करायचं आहे. कारण तसं जर नाही केलं तर ज्या दिवशी युद्धाची वेळ येईल त्या दिवशी ते परफॉर्म करू शकणार नाहीत. तर म्हणून म्हटलं आहे, दोज हू स्वेट इन पीस म्हणजे ज्यावेळी सगळं काही चांगलं चाललेलं असतं पण ते मेहनत घेतात, शांत बसत नाही. आणि मग ज्यावेळी युद्धाचा प्रसंग येतो त्यावेळी त्यांना इजा होत नाही, ते परफॉर्म करतात. म्हणून म्हटलं आहे, दोज हू स्वेट इन पीस ब्लीड लेस इन वॉर. तर एक आपल्याकडे इंडियामध्ये क्रिकेट हा खेळ खूप लोकप्रिय आहे. प्रत्येक गलीमध्ये, प्रत्येक कुठे जा तुम्ही, काही नाही मिळालं तरी एक छोटीशी पार्टी आणि काहीतरी मिळालं की सुरू लगेच. आपल्यापैकी किती लोकांना क्रिकेट हा खेळ आवडतो. किती लोकांना बघायला आवडतो. खेळायला नाही आवडत पण बघायला आवडतो.
तर आमच्या जनरेशनचे एक क्रिकेट प्लेयर होते सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग. तर त्यावेळेला असं म्हटलं आहे तर इफ क्रिकेट इज अवर रिलिजन देन सचिन इज गॉड. तर एका इंटरव्ह्यूमध्ये सचिन तेंडुलकर सांगतो आहे, एक पर्टिक्युलर शॉट प्रॅक्टिस तो किती वेळ करत असेल? स्ट्रेट ड्राईव्ह म्हणा किंवा स्क्वेअर कट म्हणा, कोणताही शॉट, वन शॉट 15,000 टाइम्स. कॅन यू बिलीव्ह दिस? 15,000 टाइम्स वन शॉट, जस्ट वन शॉट. आणि आता तुमच्या जनरेशनचे एक्सपर्ट किती लोकांना आवडतात हे मिस्टर? येस. तर रिसेंटली एक छोटासा व्हिडिओ दाखवतो आपल्याला. कोणी सांगू शकेल कोणता इन्सिडेंट आहे? हां, तर ज्यावेळी विराट कोहलीने हा शॉट मारला, परिस्थिती अशी होती की कुणाला वाटत नव्हतं की आता इंडिया जिंकेल म्हणून. आणि हा जो बॉलर आहे मिस्टर पाकिस्तान, हरीश रौफ, हा जो बॉल टाकला त्याने, हा शॉर्ट पिच बॉल आहे आणि यावर ते 6 मारणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल. पण ह्या ठिकाणी जे घडलं, सगळ्यांच्या तोंडामध्ये माय गॉड, हे कसं शक्य आहे, हाऊ इज इट पॉसिबल. आणि सगळ्या मीडियामध्ये चर्चा सुरू झाली की हे कसं शक्य आहे. पण त्यामागे काय आहे? हार्डवर्क आहे. कोणीही व्यक्ती जन्मतः ग्रेट होत नसतो. नो बडी इज बॉर्न ग्रेट. म्हणून मेहनतीला पर्याय नाही मित्रांनो, मेहनतीला पर्याय नाही आहे. कुणी जसं दिल्लीमध्ये हजारो मुलं क्रिकेट खेळायला शिकतात, पण प्रत्येक दिल्लीचा मुलगा किंग कोहली झालेला नाही आहे. फक्त विराट कोहलीलाच किंग कोहली म्हटलं जातं. का? कारण एवढी मेहनत घेतली आहे. असं नाही की यांच्या जीवनामध्ये काही उतार चढाव नाही आले. एक वेळ अशी होती, आउट ऑफ फॉर्म म्हणतात ना, सगळ्यांना वाटलं करिअर खतम झालं, आता संपलं, यांचं करिअर संपलेलं आहे. आणि आमच्या वेळेला ज्यावेळी सचिन तेंडुलकर याने 100ची सेंचुरी केली, त्यावेळी कुणालाही वाटलं नव्हतं की आता यांचं रेकॉर्ड कोणी तोडेल म्हणून. पण आज बघा परिस्थिती काय. कोणी स्वप्नात देखील विचार केला नव्हता की सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड कोणी तोडू शकेल. नाही. ज्यावेळी याचे वडील याला घेऊन गेले, तर यांच्या वडिलांना रिश्वत मागण्यात आली. टेबलाखालून म्हणतो ना आपण, मुलाला चान्स देण्यासाठी पैसा द्या अशी मागणी झाली. वडिलांनी दिले नाही पैसे, कारण मुलावरती विश्वास आहे. आणि आज आपण बघतो संपूर्ण क्रिकेट हिस्ट्री जगतमध्ये किंग कोहली. तर म्हणून या ठिकाणी मेहनतीला पर्याय नाही. हे दुसरे महारथी, आता तुम्ही म्हणाला क्रिकेटमध्येच हे कोण आहेत? फुटबॉलमध्ये नंबर 1. तर याला कोणी प्रश्न विचारला एका इंटरव्ह्यूवरने, व्हॉट इज द बिगेस्ट की ऑफ युअर पर्सनल सक्सेस? काय म्हटले ते? टॅलेंट विदाऊट वर्क इज नथिंग.
39 वर्ष वय यांचं, पण आत्तापर्यंत बेस्ट फुटबॉल प्लेयर अवॉर्ड 8 वेळा जिंकला आहे. आणि एवढी पॉप्युलॅरिटी याची की याला यूट्यूबने बॅन केलं आहे. का? कारण याने जर अकाउंट उघडलं तर यूट्यूब क्रॅश होईल, एवढे फॉलोअर आहेत. पण याच्या मागे काय आहे? हार्डवर्क आहे, मेहनत आहे. तर इंग्लिशमध्ये सेइंग आहे की ग्रेट पीपल दे डझंट डू समथिंग एक्स्ट्राऑर्डनरी, बट दे डू थिंग्स डिफरंटली. तीच गोष्ट ती वेगळ्या पद्धतीने करतात. सर्वसामान्य जे लोक तरीका फॉलो करतात हे त्याच्यापेक्षा थोडं वेगळा विचार करतात. आउट ऑफ बॉक्स थिंकिंग त्याला म्हटलं जातं. MS धोनीला कोणी प्रश्न विचारला की व्हॉट इज युअर सक्सेस, तर त्याचा एक इंटरव्ह्यू तुम्ही बघू शकता नंतर. सो ही इज टेलिंग की आय एम नॉट द कॉपी कॅट. तो म्हटला मी येण्याच्या अगोदर विकेट किपिंग बरेच वर्षापासून होत होती, पण मी तोच सेम तरीका फॉलो नाही केला. त्या इंटरव्ह्यूमध्ये तो म्हणतो की विकेट कीपर वॉज वेटिंग फॉर द बॉल, की माझ्याकडे बॉल येणार आणि मग मी तो घेणार. हा म्हटलं वाई शुड आय वेट, अगर मेरे पास ग्लव्स है तो मैं वेट क्यों करूँ, आय कॅन स्नॅच बॉल. आणि विदाउट स्टिंग स्टंप असा उलटा थ्रो मारतो हा भाऊसाहेब, बघितला आहे कोणी? विदाउट स्टिंग. कसं शक्य आहे? प्रॅक्टिस, हार्डवर्क. तर म्हणून याच्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही मित्रांनो. देर इज नो शॉर्टकट. जर तुम्हाला आयुष्यामध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल आणि तुम्हाला वाटत असेल की नाही मी काहीतरी हार्डवर्कला बायपास करून जाणार नाही, इट्स इम्पॉसिबल. सो दिस इज द फर्स्ट टिप फॉर ऑल ऑफ यू की बी हार्ड वर्किंग, नॉट जस्ट हार्डली वर्किंग. देर आर सम पीपल दे आर जस्ट हार्डली वर्किंग, बाकी टाइम पास. सो बी हार्ड वर्किंग. So this is the first lesson from Kaak Cheshta. Second, बको ध्यानम. तर तुम्ही बघितलं एक बगळा इथं पाण्यात उभा, पण याची विशेषता काय माहिती आहे? पाण्यामध्ये उभा असतो हा, याला करायची असते शिकार. कोणाची? माशांची. तर तासनतास उभा राहतो आणि याच्या पायाजवळून बऱ्याच वेळा छोटे मोठे मासे असतात, छोटे छोटे, त्यांच्याकडे लक्ष देत नाही तो, त्यांना जाऊ देतो. पण ज्या क्षणी त्याच्या रेंजमध्ये मोठा मासा येतो लगेच काय करतो हा? लगेच त्याला पकडतो. तर याच्याकडून आपण काय शिकू शकतो की आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळा अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात आणि आता पण त्या छोट्या गोष्टींना एवढं सिरियसली घेतो आणि आपण आपल्या गोलपासून विचलित होतो. कोणी काही बोललं, कोणी काही म्हटलं, कोणी काही नाव ठेवलं, मला असं का म्हटलं, खरंच मी एवढा वाईट आहे का, मला डिसलाईक केलं सगळ्यांनी. छोट्या छोट्या गोष्टी आहे मित्रांनो. पण हेच जर आपण एवढं सिरियसली घेतलं तर मग आपलं जो अल्टिमेट गोल आहे, जीवनाचं जे ध्येय आहे, त्याचं काय होणार? सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. बऱ्याच वेळा आपली जास्तीत जास्त एनर्जी कशामध्ये जात असते? लोक काय म्हणतील, लोग क्या कहेंगे, लोग क्या, अरे कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. लोग क्या कहेंगे ये भी अगर आप ही सोचेंगे तो लोग क्या सोचेंगे. तो ज़्यादा मत सोचो, फोकस ऑन योर गोल, नॉट समवेअर एल्स. काही लोक असतात त्यांच्या जीवनामध्ये अजून ध्येयच नसतं. हे अशा प्रकारे झालं, समजा एखादी एक मोठी बाईक आहे, एकदम बुलेटसारखी, खूप चांगला स्पीड आहे. तुम्ही म्हणा चला बसा बाईकवरती एक राईड घेऊन येऊ. नाही एकदम स्पीड आहे, सुपर स्पीड आहे. अरे मग कुठे जायचं आहे? नाही तुम्ही बसा फक्त, स्पीड बघा गाडीचा. हा स्पीड बरोबर आहे, पण जायचं कुठे ते सांगा पहिले.
तर मला सांगा, स्पीड महत्त्वाचं आहे की जी दिशा आहे ती महत्त्वाची आहे? तर आपल्या जीवनामध्ये आपणही अशा प्रकारे जीवन जगतो, हा करतो आहे म्हणून मी पण ते करणार, तो करतो आहे म्हणून मी पण ते करणार. पण आपण विचार केला पाहिजे, कधीतरी बसून थोडं शांतचित्ताने विचार करायला पाहिजे की खरंच माझ्या आयुष्यामध्ये काय ध्येय, मी काय ठरवलं आहे, मला काय बनावं असं वाटतं आहे, आणि त्या ध्येयाच्या दृष्टीने आपण काही पावलं उचलतो आहे का फक्त प्रवाह चालला आहे त्यामध्ये वाहतो आहे? नाही. असं जर का करत राहिला तर मग आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणार नाही. तर म्हणून आपण आपली जर्नी कशी असली पाहिजे? आत्ता आपण एवढे फोकस नसणार, आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हे चाललं आहे ते चाललं आहे, भरपूर काही गोष्टी चालू असतील, पण तुम्ही ठरवा की आज माझ्यासाठी महत्त्वाचं काय. ह्या स्टेजला बिंग अ स्टुडंट ऑफ अ इंजिनिअरिंग कॉलेज ऑर बिंग अ स्टुडंट ऑफ अ लॉ कॉलेज, व्हॉट एव्हर, आत्ता माझ्यासाठी महत्त्वाचं काय, आणि त्याच्याकडे फोकस करा. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला आपल्या ध्येयापासून विचलित करतात? भरपूर गोष्टी असू शकतात. आहे सगळ्यांकडे? तर यांना कसं टॅकल करायचं याच्यासाठी एक सेपरेट लेक्चर ठेवलं आहे आपण. 4th टॉपिक, ओव्हरकमिंग सोशल मीडिया डिस्ट्रॅक्शन. तर यांना जर का आपण बाजूला ठेवलं तर समजा अर्धे तुमचे डिस्ट्रॅक्शन गेलेत. तर यांच्याबद्दल आज आपण चर्चा करणार नाही आहोत, कारण एक सेपरेट दिवस यांच्यासाठी वेगळा ठेवलेला आहे आपण. पण ह्याच्या व्यतिरिक्त पण बरेचसे डिस्ट्रॅक्शन असू शकतात, टेम्पटेशन असू शकतात. तर त्यांना नाही म्हणायला शिकावं लागेल. जोपर्यंत आपण त्यांना नाही म्हणणार नाही तोपर्यंत मग आपल्या ध्येयापासून आपण विचलितच राहणार मित्रांनो. तर म्हणून जो बगळा आहे त्याच्यापासून काय शिकतो आपण? 1 पॉइंटेड अटेन्शन, फोकस ऑन युअर गोल. इंग्लिशमध्ये एक सेइंग आहे, इफ यू डोंट हॅव समथिंग टू डाय फॉर देन यू कॅन फॉल फॉर एनिथिंग इन युअर लाईफ. जर तुमच्या जीवनामध्ये एखादी ध्येय किंवा तुम्ही जर ध्येयवेडे नसाल तर काय होईल? क्षुल्लक गोष्टीसाठी तुम्ही काय करणार? तुमच्या मार्गावरून पथभ्रष्ट होणार, तुमच्या ध्येयापासून विचलित होणार. तर म्हणून ध्येयवेडे बना. पहिल्यांदा ध्येय ठरवा, काय मला जीवनामध्ये काय बनायचं आहे ते पहिले ठरवा, आणि त्या दृष्टीने कामाला लागा. तर भगवद्गीतेमध्ये काही रेफरन्स बघूया. काय म्हणतायत कृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतायत, 2रा अध्याय वर्ष नंबर 41, व्यवसायात्मिका बुद्धिर एकेह कुरुनंदन बहुशाखा हि अनंतश्च बुद्धयो अव्यवसायिना. व्यवसायात्मिका बुद्धी एकह कुरुनंदना. तर आपल्या वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये जर सर्वश्रेष्ठ धनुर्धर कोणी झालं असेल तर कुणाचं नाव समोर येतं? अर्जुनाचं. तर असा कोणता गुण होता अर्जुनाकडे ज्यामुळे तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर झाला? तर अर्जुनाच्या लहानपणीचा एक प्रसंग तुम्हाला सांगतो. एकदा सगळे 5 पांडव असं संध्याकाळची वेळ होती, जेवायला बसलेले होते महालामध्ये, आणि अचानक काय झालं, वाऱ्याची झुळूक आली आणि जे लॅम्प होते, दिवे वगैरे लावले असते त्या ठिकाणी, ते विझले. तर सगळे थांबले, पण एक व्यक्ती होता त्यांचं जेवण काही थांबलं नाही. कोण असेल? भीमसेन, अर्जुनाचे जे भाऊ आहेत, त्यांचं जेवण चालूच होतं. तर अर्जुनाने विचारलं, अरे दादा, इथं काळोख झालेला आहे, सगळ्यांनी जेवण थांबवलं, तू का अजून थांबला नाहीस? तर भीम म्हटलं, अरे काळोख झाला म्हणून काय झालं, माझा हात बरोबर तोंडाकडेच जाणार, मला फुल कन्व्हिन्स आहे मी की माझा हात दुसरीकडे कुठे जाणार नाही. तर ही छोटीशी घटना अर्जुनाने याच्यावरती विचार केला की अरे
भीमाला जेवणाप्रती एवढी आवड आहे, एवढी आसक्ती आहे की अंधार पडला तरीसुद्धा जेवण बंद करायला तयार नाही. मला जर का एवढी आवड धनुर्विद्येमध्ये असेल तर काय. आणि त्या दिवसापासून अर्जुनाने रात्रीसुद्धा प्रॅक्टिस करायला सुरुवात केली धनुर्विद्येची. आणि तेव्हा कुठे अर्जुन हा सर्वश्रेष्ठ धनुर्धर झाला आहे. अर्जुनाचं एक नाव आहे सव्यसाची. सव्यसाची म्हणजे असा व्यक्ती जो दोन्ही हाताने बाण चालवू शकतो. आपल्यापैकी किती जण राईट हँडेड आहेत, रायटी. तुम्हाला जर का मी आता सांगितलं लेफ्ट हँडने लिहायला सुरुवात करा, तुम्ही कम्फर्टेबल असाल का? लिहाल, पण तुम्ही काय लिहिलं तुम्हालाच कळणार नाही. कारण जो रायटी आहे तो राईट हाताने कम्फर्टेबली लिहू शकतो, जो लेफ्टी आहे तो लेफ्टी हाताने कम्फर्टेबली लिहू शकतो. पण अर्जुन असा व्यक्ती आहे दोन्ही हाताने तेवढ्याच एकाग्रतेने, तेवढ्याच अचूकतेने तो बाण मारू शकत होता. सव्यसाची. ज्यावेळी द्रौपदीचं स्वयंवर होतं त्यावेळी द्रौपदीच्या वडिलांनी, द्रौपद राजाने अशा पद्धतीने प्रण लावला होता की कोणी सर्वसाधारण व्यक्ती तो प्रण पूर्ण करू शकत नाही. काय होता प्रण? एका माशाला वरती लटकवलेला होता आणि त्या माशाचं प्रतिबिंब खाली पडतं आहे. त्या प्रतिबिंबाला बघून त्या वरती माशाला त्याच्या डोळ्याला छेद करायचा. बऱ्याच लोकांना जमलं नाही, पण अर्जुनाला मात्र ते शक्य झालं. का? वन पॉइंटेड अटेन्शन. तर पहिलं आपण बघितलं काकचेष्टा, म्हणजेच काय आपण त्यांच्याकडून शिकलो? हार्ड वर्किंग. देर इज नो शॉर्टकट, यू हॅव टू वर्क. दुसरं बको ध्यानम, म्हणजेच बी फोकस. बी फोकस कशावर? गोल, तुमच्या ध्येयावरती, दुसरीकडे नव्हे. आणि तिसरं यांच्याकडनं काय शिकतो? चांगलं झोपायचं. तुमच्या किती लोकांनी झोपलेल्या कुत्र्याला बघितलं आहे? झोपलेल्या अवस्थेमध्ये बघितलं असेल ना? थोडाही आवाज झाला लगेच काय करतो तो? लगेच एवढा अलर्ट आहे तो. तर कुत्र्याकडनं काय शिकू शकतो आपण? बी अलर्ट. बऱ्याच वेळा आपण आपल्या जीवनामध्ये बाहेरच्या जगात काय चाललं आहे, कुठे काय घडतं आहे, काही घेणं देणं नाही. तर बी अलर्ट. तर असं म्हटलं तर जर आपण शिकायचं ठरवलं मित्रांनो, आता आपण 3 उदाहरणं बघितलं, जर आपण शिकायचं म्हटलं तर आपण कोणत्याही गोष्टीकडून शिकू शकतो. जरुरी नाही की आपल्याला कोणी येऊन सांगणार आणि तरच आपण जे शिकणार नाही. तर श्रीमद भागवत पुराण त्यामध्ये एक सुंदर स्टोरी येते. त्यामध्ये एक अवंती ब्राह्मणाची स्टोरी येते. तर हे जे व्यक्ती असतात हे संपूर्ण पृथ्वीवरती भ्रमण करतात आणि यांचे 24 गुरु यांनी बनवले आहेत. आणि त्यांचे गुरु कोण असतील? पृथ्वी, वायू, आकाश, पाणी, अग्नी, चंद्र, सूर्य. अशा प्रकारे हे 24 गुरु यांनी बनवले आहेत. म्हणजे काय? या प्रत्येक ऑब्जेक्ट करून हे काहीतरी शिकतायत. पण हे केव्हा होऊ शकतं? जर तुम्ही अलर्ट असाल तर. अन्यथा हे शक्य नाही. या सृष्टीमध्ये बरेचसे असे मिरॅकल्स आहेत. प्रत्येक दिवशी आपल्या डोळ्यासमोर मिरॅकल घडत असतात, पण ते आपण नेहमी बघतो म्हणून आपल्याला त्याचं सिरियसनेस कळत नाही. मग आपण जे दुसरे मिरॅकल्स आहेत ते बघायला जातो, जादूचे खेळ बघतो. पण निसर्गामध्ये पण असेही मिरॅकल्स आहेत जे नेहमी एव्हरीडे घडत आहेत, फक्त ते नेहमी घडत म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो.
तर म्हणून आपण जागरूक राहायला शिकलं पाहिजे. स्टे अलर्ट. एक फेमस न्यूज चॅनल आहे, त्यांचं टॅगलाईन काय माहिती तुम्हाला? उघडा डोळे, पुढे काय? बघा नीट. पण हे केव्हा शक्य होईल? जर आपण अलर्ट असाल तर अशा कोणत्या गोष्टी ज्या आपल्याला अलर्ट राहण्यापासून आपल्याला दूर नेत आहेत, अलर्ट राहण्यापासून आपल्याला थांबवत आहेत? एनी गेस? अशा कोणत्या गोष्टी ज्या आपल्याला अलर्ट राहू देत नाही आहेत? तुम्ही लोक असे नाही आहेत, मला माहिती आहे, पण इंटॉक्सिकेशन्स, नशा, मग तो कोणत्याही प्रकारचा असू शकतो. आजकाल बऱ्याच मोठमोठ्या शहरामध्ये, दिल्ली, पंजाब, ड्रग्स घेतात काही लोक. तर कोणत्याही प्रकारचे व्यसन होऊ शकतं मित्रांनो. आणि सांगितलं होतं मुलांना, अरे हेच तर जीवन आहे, 4 वर्ष इंजिनिअरिंग, बस नंतर काय, हेच मजा करण्याचे दिवस आहे. अरे करून घे, काही नाही होत, एकदा केल्यानं काय होतं, काय फरक पडतो, कोण आहे इथे बघायला? आणि असं करत तो सुरुवात करतो. आणि मग पुढे काय होतं आपल्याला माहिती आहे. तर ज्यावेळी व्यक्ती कोणत्याही प्रकारचा नशा करतो, त्याची बुद्धी ना डल होते, डल. तो अलर्ट नाही राहू शकत. झोंबी शब्द काय? झोंबी. झोंबी जिंदा लाश, जिवंत असतात पण एका मृतदेहासारखे. तर आपल्याला असं नाही बनायचं आहे. तर म्हणून एनी टाईप ऑफ इंटॉक्सिकेशन, आज तुम्ही सगळे निर्व्यसनी आहात, पण पुढे तुमच्या आयुष्यामध्ये असे प्रसंग येतील मित्रांनो की तुम्हाला ऑफर केलं जाईल, अरे बस का मर्द को दर्द नाही होता है, खरा मर्द असशील तर घेशील एक पॅक. तर पॅक घेतल्याने कोणी मर्द बनत नाही. तर म्हणून असे प्रसंग पुढच्या आयुष्यामध्ये तुम्हाला येतील, पण आजपासूनच आपण सावधान असलं पाहिजे. पुढे तर काकचेष्टा बको ध्यान श्वान निद्रा तथैव च अल्पाहारी. अल्पाहारी म्हणजे काय? जेवण कमी करायचं का? तर हा लिटरल मिनिंग झाला. शब्दशः अर्थ आहे की आपण कमी जेवण करायला पाहिजे. याचा अर्थ असं नाही आपण उपाशी राहायला पाहिजे. तर भगवद्गीतेमध्ये सुद्धा कृष्ण सांगतात की वन शुड नॉट ईट व्हेरी लेस और वन शुड नॉट ईट व्हेरी मच. नॉट टू मच, नॉट टू लेस. एकदम जास्त पण नाही आणि एकदम कमी पण नाही. मॉडरेट, बॅलन्स करणं आपण शिकलं पाहिजे. आणि असं म्हणतात, सायंटिस्टनी पण सांगितलं आहे की जर आपल्याला समजा तुम्हाला कडकडून भूक लागली असेल आणि समजा तुम्ही जर 4 चपात्या खात असाल तर तुम्ही 3च चपात्या खाल्ल्या पाहिजे. आपलं 75% आपण जेवण करायला पाहिजे. जर 100% भूक असेल तर 75% जेवण करायला पाहिजे. तर बेसिकली या ठिकाणी आपण आहार आणि निद्रा या 2 विषयांवरती चर्चा करतो आहे. तर आपण 5 प्रकारच्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत आहारामध्ये. आपल्या बॉडीमध्ये 5 एलिमेंट आहे, अर्थ, वॉटर, फायर, एअर, इथर. पंचमहाभूत त्यांना म्हटलं आहे. तर जर आपल्याला स्वस्थ राहायचं, निरोगी राहायचं असेल तर ह्या 5ही गोष्टींचं सेवन आपल्याला करावं लागेल. अर्थ म्हणजे काय? अर्थ खाणं, लिटरली जाऊन माती खाणं नव्हे, तर मातीमधनं ज्या गोष्टी येतात, कडधान्य, जे ग्रेन्स आपण म्हणतो, गहू, बाजरी, ज्वार, छोले भटोरे, जे काही आहे, हे झालं ग्रेन, अर्थ एलिमेंट ज्यामध्ये असतं. वॉटर, आजकाल ज्या प्रकारची लाईफस्टाईल आपण जगतो आहे, बऱ्याच वेळा आपण पाणी पिणं टाळतो.
विसरून जातो. तर त्यामुळे काय होतं, आपल्या शरीरातील जे टॉक्सिन्स आहेत ते पाण्यावाटे बाहेर पडत असतात, आपल्या घामावाटे किंवा आपण जे मूत्रविसर्जन करतो त्याद्वारे. पण जर का आपण सफिशियंट पाणीच नाही पिलं तर काय होतं, शरीरातले जे टॉक्सिक आहेत ते बाहेर पडत नाही आणि मग ते वेगवेगळ्या आजाराचं कारण बनतात. म्हणून आपण सफिशियंटली वॉटरसुद्धा ड्रिंक करायला पाहिजे. आज मुंबईमध्ये मोठमोठे मल्टीनॅशनल कंपनी आहेत, लोक दिवसभर AC मध्ये बसलेले असतात, पण पाणी पिणं विसरतात. तर म्हणून इकडे पण आपण लक्ष द्यायला पाहिजे. अर्थ, वॉटर, फायर पण खायला पाहिजे. कसं काय, तर सनलाईट जी ऊन असतो सकाळचं ते सुद्धा आपण घ्यायला पाहिजे. किंवा जे फळं असतात, फळामध्ये पण अग्नितत्व असतं, ते फळंसुद्धा आपण खायला पाहिजे. बऱ्याच लोकांना फळ खायला आवडतच नाही, ते म्हणतात हे काय आहे, पण हे आपण बॅलन्स करायला पाहिजे. अर्थ, वॉटर, फायर, एअर. अच्छा, हवा कशी खाऊ शकतो आपण, थोडं प्राणायाम वगैरे करून आपण हवेचं सेवन करू शकतो. आणि इथर, आकाश कसं खाणार, तर उपवास करून आपण आकाश तत्वसुद्धा ग्रहण करू शकतो. आणि सायंटिस्ट लोकांनी सुद्धा सांगितलं की जर आपण उपवास केला अधूनमधून तर शरीरासाठी ते चांगलं आहे, त्यामुळे शरीराला दुष्परिणाम नाही होत, फायदे होतात. म्हणून आपण अधूनमधून का होईना फास्टिंग करायला पाहिजे. तर भगवद्गीता काय म्हणते बघूया याच्याबद्दल. तर भगवद्गीता 5000 वर्षांपूर्वी कृष्णांनी अर्जुनाला सांगितली, पण त्यामध्ये बघा काय सांगितलं आहे. युक्तहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. ही हू इज रेग्युलेटेड इन हिज हॅबिट्स ऑफ ईटिंग, स्लीपिंग, रिक्रिएशन अँड वर्क कॅन मिटिगेट ऑल मटेरियल पेन्स बाय प्रॅक्टिसिंग द योगा सिस्टम. तर रेग्युलेशन इज द की. तर 4 गोष्टीमध्ये आपल्याला रेग्युलेट व्हायचं आहे. ईटिंग, स्लीपिंग, रिक्रिएशन आणि वर्क. कोण म्हणतं की भगवद्गीता प्रॅक्टिकल नाही आहे. 5000 वर्षापूर्वी सांगतायत अर्जुनाला कृष्ण, पण आज ते तंतोतंत आपण पालन करू शकतो. आजही ते प्रॅक्टिकल आहे आपल्यासाठी. तर 4 गोष्टीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, नियमितता आणायची आहे, थोडं संयम बाळगायचं आहे. ईटिंग, स्लीपिंग, रिक्रिएशन आणि वर्क. आणि असं जर केलं तर आपण जीवनात येणाऱ्या बऱ्याचशा दुःखापासून स्वतःला वाचवू शकतो. तर 4th लेसन किंवा 4th टिप काय आहे, ऑलवेज गिव्ह राईट इनपुट्स टू द सेन्सेस. तर अल्पाहारी यामध्ये दोन आपण मिनिंग बघतो आहे. एक झाला आपला आहार आणि निद्रा, आणि दुसरं म्हणजे आपले जे इंद्रिय आहेत, अवयव आहेत, यांना आपण काय इनपुट देतो आहे. प्रत्येक इंद्रियांचं एक विषय वस्तू आहे. जसं डोळ्यांना खूप वेगवेगळ्या गोष्टी बघायला आवडतात, जिभेला वेगवेगळ्या गोष्टी चाखायला आवडतात, हाताला स्पर्श करायला आवडतं, कानांना मधुर गोष्टी ऐकायला आवडतात, आणि नाकाला सुगंधित गोष्टी आवडतात. पण ह्या 5ही गोष्टींना आपण काय इनपुट देतो आहे, कोणत्या गोष्टी फीड करतो आहे, ते खूप महत्त्वाचं आहे. का, कारण आपलं जे सॉफ्टवेअर आहे इथे कुठेही डिलीट बटन नाही आहे. आपल्या मोबाईलमध्ये भरला की आपण डिलीट करू शकतो, उडवू शकतो फाईल्स, पण इथे डिलीट बटन नाही आहे. जे आपण फीड करणार इथे तेच कुठे येणार, बाहेर येणार. असं कधी होतं का, तुम्ही चक्कीला दळण दळायला गेले आणि तुम्ही जे काही धान्य टाकलं असेल आणि तुम्ही खाली ओरडता येते, अरे बाबा हे काय काळं पीठ यायला लागलं.
चक्कीच्या मालकाला म्हणताय तुम्ही, अरे बाबा हे काय काळं पीठ येतं आहे. तो काय म्हणेल तुम्हाला, धान्य काही माझं नाही आहे, हे धान्य कोणी आणलं आहे, तुमचंच आहे, तुमच्याच घरचं आहे. आणि तुम्ही दिलेलं जे धान्य आहे त्याचंच आउटपुट आहे पीठ. जर धान्य काळं असेल तर पीठ कुठनं स्वच्छ येणार. तर मित्रांनो, आपल्या या माइंडला ह्या 5ही सेन्सेस थ्रू आपण काय इनपुट देतो आहे ते महत्त्वाचं आहे. तुम्हाला काही फरक पडत नाही, मी काहीही बघू शकतो, मी काहीही ऐकू शकतो, नाही, फरक पडतो. कारण तुम्ही जे ऐकणार, तुम्ही जे बघणार तेच तुमच्या कृतीमध्ये सुद्धा येणार, आज ना उद्या. म्हणून आपण खूप याबद्दल सावध राहिलं पाहिजे. आपण काय ऐकतोय, काय बघतोय. तर म्हणून हा प्रिन्सिपल आहे GIGO, गार्बेज इन गार्बेज आउट. जर इथे कचरा टाकला तर बाहेर पण काय येईल, कचराच येईल. तर आंब्याची कोय लावली तर त्याला आंब्याचं झाड येतं, कडुनिंबाचं रोपटं लावलं तर त्याला कडुनिंबाचेच फळं येतात. असं कधी होत नाही आंब्याचं झाड लावून त्याला कडुनिंबाचे फळं आले, असं नाही होत. पेराल तसे उगवेल. तर म्हणून मित्रांनो, आपण खूप जागरूक राहायला पाहिजे. पाचवा, गृहत्यागी. गृहत्यागी म्हणजे लिटरली जो व्यक्ती घर सोडून निघून जातो. यापैकी आपले किती जण हॉस्टेलमध्ये राहतात, हॉस्टेलमध्ये राहणारे किती आहेत, किंवा घरापासून दूर राहणारे बरेच जण आहेत. तर तुम्ही सगळे गृहत्यागी आहात. घर सोडून तुम्ही इथे आलात विद्यार्जनासाठी. तर आपलं भारतीय संस्कृतीमध्ये पहिले गुरुकुल सिस्टम असायचं. गुरुकुल म्हणजे काय, मुलगा शिकण्यासाठी कुठे जायचा, गुरूंच्या घरी जायचा, आश्रमामध्ये. तिथे त्याच्यासारखे दुसरे विद्यार्थी असायचे आणि तिथे राहून, घरापासून दूर राहून तो काय करायचा, तिथे विद्या अर्जन करायचा, शिक्षण घ्यायचा, ज्ञान संपादन करायचा आणि ब्रह्मचर्य जीवनाचं पालन करायचं. तर मनुष्य जीवनाचं असं म्हटलं तर सरासरी 100 वर्ष आयुष्य आहे आपल्याला. तर त्यामध्ये 4 डिव्हिजन्स आहेत. तर पहिला आहे विद्यार्थी जीवन, म्हणजेच ब्रह्मचर्य लाईफ. नंतर गृहस्थ, नंतर वानप्रस्थ आणि संन्यास. तर असं म्हटलं तर की वयाचे 25 वर्षापर्यंत आपण ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे. तर त्याचं जर केलं तर त्याचे आपल्याला खूप फायदे आहेत. आपल्या बुद्धीसाठी, आपल्या आरोग्यासाठी, सगळ्या दृष्टीने त्याचे फायदे आहेत. तर म्हणून वयाचे 25 वर्ष मिनिमम आपण ब्रह्मचर्य पालन केलं पाहिजे. तर ही आपली वैदिक एज्युकेशन सिस्टम आहे की 25 वर्ष व्यक्ती गुरुकुलमध्ये राहायचा, म्हणजे तिथून विद्या पूर्ण झाली की मग तो गृहस्थ आश्रमामध्ये लग्न वगैरे करायचा. अशा प्रकारे जीवन त्यांचं योजन व्हायचं. तर या ठिकाणी दुसरा अर्थसुद्धा होतो. गृह म्हणजे काय, कम्फर्ट झोन. घरी आपण कसं जातो, घरी काही टेन्शन असतं का आपल्याला, कपडे धुवायचे, आज जेवायला मिळेल की नाही, असं काही टेन्शन असतं घरी नाही. घरी गेलं म्हणजे आपल्याला माहिती आहे आता इथे निश्चिंत, माहिती आहे आईबरोबर जेवण बनवणार, जेवण नाही बनवणार, फिस्ट बनवणार. आज माझा लाडका मुलगा आला आहे हॉस्टेलला, माहीत नाही विचारा काय खातो, आज काय बनवू तुझ्या आवडीचं बाळा सांग. आणि मग आई तुमच्या आवडीचा पदार्थ बनवणार. कपडे धुवायचं टेन्शन नाही, काय कसलंच टेन्शन नाही. तर गृह म्हणजे काय, कम्फर्ट झोन. तर आपला प्रत्येकाचा कम्फर्ट झोन असतो. एक प्रत्येकाने आपली बाउंड्री बनवून ठेवलेली असते आणि आपण नेहमी त्या बाउंड्रीमध्ये राहण्याचा प्रयत्न करत असतो. कम्फर्ट झोन त्याला म्हटलं जातं. पण असंच आपण आयुष्यभर राहू शकतो का? तुम्ही ठरवलं की नाही घरी ना सगळं व्यवस्थित असतं, मी असं करणार, मी कुठे जाणारच नाही बाहेर, शिक्षणाला पण नाही जाणार, मग जॉब करायचा आहे, जॉब कुठे आहे, नाही बाहेर आहे, नाही कशाला जायचं बाहेर, घरी सगळं व्यवस्थित असतं, सगळं नीटनेटकं असतं, मग घरीच थांबतो. असं चालेल का जीवन? नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी काय होईल, एक वेळ अशी येईल की तुम्हाला बाहेर पडावंच लागेल. तर गृह रेफर्स टू द कम्फर्ट झोन. तर आपले प्रत्येकाचे काही कम्फर्ट झोन असतील की आपण त्या बाउंड्रीच्या बाहेर जायला नेहमी नकार देत असतो.
पण मित्रांनो, आपण असंच राहून चालणार नाही. जर जीवनामध्ये तुम्हाला यश हवं असेल तर कम्फर्ट झोन सोडावा लागेल आणि त्या चौकटीच्या बाहेर यावं लागेल, अन्यथा सक्सेस मिळणार नाही. तर म्हणून 5वा लेसन काय आहे? कम्फर्ट झोन. लिव्ह युअर कम्फर्ट झोन. सोडा तुमचा जो कम्फर्ट झोन आहे त्याला सोडायला शिका. कारण तुम्ही जर का तसं नाही केलं तर वेळ तुम्हाला ते करायला भाग पाडेल. तर वेळ असं म्हणतात, टाईम ज्यावेळी आपल्याला फोर्स करतो त्यावेळी आपल्याकडे दुसरी चॉईस नसते. आणि टाईमबद्दल आपण उद्या सविस्तर बोलणार आहोत. टाईम मॅनेजमेंट. टाईम का महत्त्वाचं आहे? जीवनामध्ये प्रत्येकाला 24 तास मिळतात. कोणालाही 26, 25, 24.1 असं काही नसतं. सगळ्यांना 24 तासच मिळतात. पण तरीही काही लोकांची नेहमी रडरड असते, अरे टाईमच पुरत नाही. तर उद्या आपण त्यावरती चर्चा करणार आहोत की कशाप्रकारे आपण टाईम मॅनेज करू शकतो. तर वेळ येण्या अगोदर आपण आपलं कम्फर्ट लेवल सोडणं शिकलं पाहिजे. आज आपण इंडिपेंडंट जी आपली कंट्री आहे, स्वतंत्र भारतामध्ये राहतो आहोत. पण यामागे कित्येक लोकांनी आपला कम्फर्ट झोन सोडून बलिदान केलं आहे. त्यामुळे आज आपण इथं शांततेने बसलो आहोत. आजही बॉर्डरवरती हजारो लाखो सैनिक आपला कम्फर्ट झोन सोडून तिथे रात्रंदिवस गस्त घालत आहेत, म्हणून आपण इथे आरामात बसलो आहे. बरोबर की नाही? तर हिस्ट्रीमध्ये असे एक नव्हे हजारो उदाहरणं आहेत मित्रांनो. त्यातलं एक उदाहरण आपण बघूया, कम्फर्ट झोन. तर खूप फेमस प्रसंग आहे, शिवाजी महाराजांच्या जीवनातील हा प्रसंग आहे. 1659 शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. त्यानंतर जे औरंगजेब आणि निजाम होते एवढे भडकले की याचं आता काय करायचं. शिवाजी महाराजांचं काहीतरी करावं लागेल. तर सिद्धी जोहरला पाठवलं गेलं. खूप क्रूर कर्म असा व्यक्ती, त्याला पाठवलं गेलं. हजारोच्या संख्येने सैन्यबळ घेऊन हा व्यक्ती कुठे आला? पन्हाळगडाला आला. संपूर्ण पन्हाळगडाला वेढा घालून बसला. पावसाळ्याचे दिवस होते, धो पाऊस चालला आहे. शिवाजी महाराज गडावरती आहेत, विचार करतायत की ह्या पावसामुळे तरी सिद्धीचा वेढा थोडासा ढिला होईल आणि त्यांना जाण्याची कुठेतरी जागा मिळेल. पण सिद्धीकडेही सैन्यबळ कमी नव्हता. हजारोच्या लाखोच्या संख्येने सैन्यबळ होता. मध्ये एकदा प्रयत्न केला गेला सिद्धीचा वेढा तोडण्याचा शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या सरदारांकडून, पण तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. आता काय करायचं? गडावरची जी रसद आहे ती संपत चालली आहे. किती दिवस पुरणार? गडावर जो अन्नसाठा आहे, पाणीसाठा आहे, किती दिवस पुरणार? मग हा दिवस उजाडला 13 जुलै 1660. ह्या दिवशी महाराजांनी एक योजना आखली की हा जो पाऊस चालला आहे, धो पाऊस, सह्याद्रीच्या कड्यामध्ये पाऊस होतो आहे, या पावसाचा उपयोग घेऊन त्याच्या अगोदर महाराजांनी एक सूचना पाठवली सिद्धीला. पत्र लिहिलं आणि सांगितलं की मी तुला शरण येणार आहे. मी थकलो, मी हारलो, मी उद्या तुला शरण येणार. पत्र वाचून सिद्धीजवळ खुश झाला. त्याला वाटलं झाला आता उद्या शिवाजी माझ्या शरणामध्ये येणार. सगळीकडे बातमी पसरली सिद्धीच्या छावणीमध्ये की उद्या शिवाजी राजे शरणागत होते. आणि त्यामुळे झालं काय? अरे आता उद्या तर शिवाजी येणारच आहे, मग आपण कशाला एवढं टेन्शन घ्यायचं. सैनिकांचा वेढा थोडा ढिला पडला आणि याचाच फायदा घेऊन शिवाजी महाराज
600 मावळ्यांसोबत तिथून निसटले. पण कसं काम आहे, सिद्धीला बातमी कळली की शिवाजी निसटला. लगेच मागे सैन्य पाठवण्यात आलं शिवाजी महाराजांच्या की जाऊन पकडा त्याला. तर रात्रीची वेळ आहे, मावळे महाराजांची पालखी घेऊन धावतायत. दर्या खोऱ्यांमधून पाऊस चालला आहे, काटे आहेत रस्त्यामध्ये, सगळं तुडवत निघाले आहेत. मागून बातमी येते की गनीम येतो आहे. आता काय करायचं? तर तेव्हा बाजीप्रभू देशपांडे राजांना म्हणतात की महाराज तुम्ही पुढे जा, मी इथे थांबणार या पावनखिंडीमध्ये. तेव्हा पावनखिंड नाव नव्हतं त्या ठिकाणी, नंतर नाव पडलेलं आहे. पण म्हटले की इथे मी खिंडीमध्ये थांबणार, तुम्ही पुढे जा. तर महाराज म्हटले की हे शक्य नाही, तुम्हाला मृत्यूच्या दारात सोडून मी नाही जाऊ शकत. बाजीप्रभू म्हटले महाराज मी एक बाजी गेला तर चालेल, पण जो लाखांचा जो पोशिंदा आहे तो नाही गेला पाहिजे. आणि असं बोलू दिलं नाही. महाराज काही बोलतील तोपर्यंतच म्हटले की माझा वयाचा मान राखून तुम्ही माझं ऐका आज. आणि मग तुम्हाला स्टोरी माहिती आहे कशा प्रकारे. तर तिथून निघाले पुढे. 300 मावळे पुढे गेले, 300 मावळे खिंडीत थांबले आहेत. बाजीप्रभू देशपांडे तिथे आहेत आणि मागून आता यांचं सैन्य येत आहे. विचार करा, 300 मावळे आणि इकडे 5000 सैनिक, पण एकालाही पुढे जाऊ दिलं नाही. तर विचार करा, अशा कित्येक लोकांनी त्यांचा जो कम्फर्ट झोन आहे ते सोडून बाहेर आले, स्वतःचं बलिदान दिलं. तेव्हा कुठे स्वातंत्र्याची फळे आपण सागतोय. अजून एक उदाहरण, यांचं नाव आहे A.C. भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद. वयाच्या 17व्या वर्षी हे राहत होते वृंदावनामध्ये. आजही बघा वृंदावन जाण्यासाठी बऱ्याच लोकांची ओढसोड चालू असते, खूप क्रेज आहे वृंदावनाचं. अरे वृंदावन जाणं आहे, वृंदावन जाणं आहे. तर 1965मध्ये वृंदावन किती सुंदर असेल विचार करा. आता तर बऱ्या प्रकारे ते कमर्शियलाइज झालेलं आहे, पण तरीसुद्धा हजारो लोक आजसुद्धा जातात. पण त्यावेळी एक संन्यासी म्हणून हे वृंदावनाला राहायचे, एक संन्यासी म्हणून. सगळे लोक त्यांचा आदर करायचे. आणि बऱ्याच लोकांचं आयुष्याचं स्वप्न असतं की जे शेवटचे दिवस आहेत, मृत्यू यावा तर कुठे यावा? वृंदावनामध्ये, एका पवित्र तीर्थस्थळी मृत्यू यावा अशी इच्छा असते. पण त्या वयामध्ये हे अमेरिकेला जायला निघाले. मुंबईला आले. मुंबईला जहाजाची कंपनी होती. त्या जहाजाच्या कंपनीच्या मालकीण होत्या श्रीमती मोरारजी देसाई. तर त्यांना विचारलं की मला एक फ्री पास हवा आहे अमेरिकेला जाण्यासाठी. तर त्या बाई म्हटल्या की तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात, मी तुम्हाला देऊ शकत नाही तो पास. का? कारण तुम्हाला माहीत नाही अमेरिका काय. अमेरिकेकडे आपल्यासारखं टेम्परेचर नसतं. तुम्ही तिथे जाणार, तुम्ही मरणार, थंडीमुळे तुम्ही मरणार. तुम्ही माझं ऐका, जाऊ नका. पण तरीसुद्धा हे अमेरिकेला गेले 17व्या वर्षी. 1965ला अमेरिकेला गेले. 1 वर्ष तिथे संघर्ष केला. ज्या प्रकारे आपण बसलो आहे तशा प्रकारे मुलांना बोलवायचे, प्रचार कार्य सुरू केलं. सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवायचे. 70 वर्ष वयाचा हा व्यक्ती सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवतो आहे. आणि अमेरिकन मुलं, त्यांना माहीत नाही आहे की हा संन्यासी व्यक्ती आहे, हा साधू आहे, याला प्रणाम करायचा असतो, याला आपण काही मदत करायला पाहिजे. कल्चरच नाही ना. तर असे कित्येक दिवस हे स्वतः स्वयंपाक बनवत आहेत, मुलांना जेवण घालत आहेत. मुलं गेल्यानंतर सगळी खरकटी भांडी स्वतः धुत आहेत. आणि मग एक दिवस कोणीतरी मुलगा यांना विचारतो, स्वामीजी डू यू नीड सम हेल्प? मग तेव्हा हे म्हटलं की हां, मी याचीच वाट बघतो आहे, कधी कुणी मला म्हणेल का की बाबा तुम्हाला मदत आहे, हवी आहे का काही गोष्ट. आणि अशा प्रकारे त्यांनी एस्कॉन या संस्थेची स्थापना केली 1966मध्ये.
आणि तिथून मग पुढील 12 वर्ष हे संपूर्ण जगभरामध्ये हे फिरले आणि एस्कॉनची स्थापना केली आणि नंतर भारतामध्ये आले. आणि आज आपण बघतो भारतामध्ये सुद्धा सगळीकडे एस्कॉन या संस्थेचा प्रचार करायचा आहे. पण या सगळं याचं क्रेडिट कुणाला जातं? यांनी जर विचार केला असता, अरे मी 70 वर्षाचा म्हातारा व्यक्ती, मी का म्हणून जाऊ भारत सोडून, वृंदावनसारखं धाम सोडून, पवित्र तीर्थ सोडून, मी कशाला जाऊ तिकडे मरायला? पण नाही, ते जर का गेले नसते आज आपण इथं नसतो. तर म्हणून मित्रांनो, आपल्याला पण आपल्या जीवनामध्ये कम्फर्ट झोन सोडावा लागेल. आणि आपण जर का नाही सोडला तर वेळ आपल्याला तसं करायला भाग पडेल. ओके, तर समरी आज आपण काय काय चर्चा केली? काकचेष्टा बको ध्यानम श्वान निद्रा तथैवच काय पुढे? अल्पहारी ग्रहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणम. किती लक्षण सांगितले विद्यार्थ्यांचे? 5 लक्षणं आहेत. तर हे जे 5 लक्षणं आहेत मित्रांनो, काही लेवलपर्यंत तरी, मी असं म्हणत नाही की तुम्ही अगदी तंतोतंत पालन करा जीवनामध्ये, नाही, ॲटलिस्ट काही एक्सटेंटपर्यंत जरी तुम्ही पालन केलं तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये रिझल्ट मिळेलच, गॅरंटी आहे. कारण कित्येक लोकांनी याचं पालन करून यशस्वी झाले ते. तर जीवनामध्ये तुम्हाला यश मिळवायचं आहे, पण त्याच्या अगोदर आज तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथे यशस्वी होणं आवश्यक आहे. काही लोक डे ड्रीमिंग करतात. एक असतं झोपताना स्वप्न बघणं, पण काही लोक असतात ते दिवसासुद्धा स्वप्न बघतात. पण अब्दुल कलाम यांचा खूप एक फेमस कोट आहे. ते म्हणतात की खरे स्वप्न ते नव्हे जे रात्री झोपेत असताना पडतात. खरं स्वप्ने असे असतात ज्यांच्यामुळे रात्रीची झोप ओढते. तर म्हणून आपले स्वप्न जे आहे ते यशस्वी बनण्याचे, ते जर पूर्ण करायचे असेल आपल्याला या 5 गोष्टी काही प्रमाणात का होईना आपल्या जीवनामध्ये पालन करावे लागतील मित्रांनो. ठीक आहे. तर आपला उद्याचा टॉपिक आहे सेकंड सेशन, टाईम मॅनेजमेंट. कारण टाईम मॅनेजमेंटचा एक महत्त्वपूर्ण पार्ट आहे आपल्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये. तर आपण जर टाईम चांगल्या प्रकारे मॅनेज करू शकलो तर आपण बऱ्याचशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये अचीव करू शकतो. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपला टाईम आपल्यापासून घेऊन चालल्या आहेत? कशा प्रकारे आपण टाईम मॅनेज करू शकतो हे आपण उद्या बघणार आहोत. तर पुन्हा एकदा मी सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो की आपण या ठिकाणी आलात आणि आपलं जे फर्स्ट सेशन आहे ते आपण एवढ्या शांतने एकाग्रतेने ऐकून घेतलं. आणि मला खात्री आहे की निश्चितच यापैकी काही गोष्टी जरी तुम्ही अंमलात आणल्या तुमच्या जीवनामध्ये तरी तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळेल. तर आपल्यापैकी कोणी सांगू शकेल पहिला लेसन, पहिली टीप आपण काय बघितली? काकचेष्टा. त्याकडून काय शिकलो आपण? आपण काय असलं पाहिजे? हार्ड वर्क करायला पाहिजे. दुसरं काय होतं? बको ध्यानम. म्हणजे काय? फोकस. कुणासारखा? कुणावरती फोकस? आपापल्या ध्येयावरती. तर ध्येय वेळवा. तुमचं जे ध्येय ते पहिले ठरवा आणि त्या ध्येयाच्या दिशेने कार्य करायला सुरू करा. तिसरं काय होतं? श्वान निद्रा. तर कुत्र्याकडनं काय शिकलो आपण? अलर्टनेस. बी अलर्ट. आणि अशा कोणत्या गोष्टी ज्या आपल्याला अलर्ट राहू देत नाही? इंटॉक्सिकेशन. तर ते वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात, तर त्यांच्यापासून दूर राहायला आपण शिकलं पाहिजे. चौथं काय होतं? अल्प आहार. त्यामध्ये आपण काय शिकलो? कमी जेवण करायला पाहिजे. तुम्ही बोला. जे बरोबर आहे ते
अच्छा, तर आपण बघितलं 5 प्रकारचे आपल्या बॉडीमध्ये एलिमेंट आहेत, अर्थ, वॉटर, फायर, एअर, इथर. तर आपण 5ही गोष्टी खायला पाहिजे. असं नाही की फक्त छोले भटुरे खायचे आणि मग काय होतं इथेच आपला छोला भटुरा निघतो बाहेर. तर बॅलन्स, अर्थ, वॉटर, फायर सगळ्या गोष्टी आपल्याला खायच्या आहेत. पाणी प्यायचं आहे. फायर एलिमेंट कशामध्ये आहे? फळांमध्ये आहे. सनलाईट, व्हिटॅमिन डी ते आपण खायला पाहिजे. फास्टिंग पण करायला पाहिजे. फास्टिंग करणं पण चांगलं आहे, उपवास करणं पण चांगलं आहे. त्यामध्ये आपण आकाश तत्व तर ते शिकलो. आणि 5वं काय? ग्रहत्यागी. ग्रहत्यागी म्हणजे काय? कम्फर्ट झोन. तर आपण आपल्या जीवनातील जो कम्फर्ट झोन आहे त्याच्यातनं बाहेर यायला शिकलो पाहिजे. कारण आपण जर का नाही आलो स्वतःहून तर काय होईल? वेळ आपल्याला मग त्यावेळी खूप त्रास होईल. तर त्यापेक्षा आपण पहिलेच ती स्टेप घ्यायला पाहिजे. ठीक आहे. आणि उद्या आपण टाईम मॅनेजमेंट शिकणार आहोत. कशाप्रकारे आपण उद्या नाही, बेसिकली परवा. उद्या नाही, शनिवारी आपलं नेक्स्ट सेशन असणार आहे संध्याकाळी आणि रविवारी 3rd सेशन. तर जस्ट 2 मिनटं कोणाला काही प्रश्न असेल, काही समजलेला मुद्दा नसेल तर विचारू शकता. नंतर मग आपण एक 5 मिनटं कीर्तन करूया आणि मग सगळ्यांसाठी डिनर फिस्ट असेल. अभ्यास करताना अच्छा, तर बऱ्याच लोकांना चॅलेंज असेल. मला एक कॉमन आहे की झोप आहे ना, प्राणापेक्षा जास्त झोप आहे ना. तर याच्यामध्ये 2 गोष्टी आहे. जसं आपण बघितलं अल्प आहार. तर अल्प आहार का सांगितलं मी? तर तुम्हाला 100% भूक लागली आहे, जर तुम्ही समजा 10 चपात्या खाल्लं तर त्यापेक्षा आपण 2 कमी खायला पाहिजे. 75% जेवण करायला पाहिजे. तुम्ही जर का इथपर्यंत खाल्ला तर साहजिकच काय होईल? ते अन्न पचवण्यासाठी काय असतं, शरीराला सगळी एनर्जी द्यावी लागते आणि मग त्यामुळे काय होतं, बाकी ठिकाणी जी एनर्जी आहे ती आपोआप कमी होते. जर आपण एकदम कंठस्थ इथपर्यंत जेवलो आहे तर काय होणार, आपल्या शरीराला सगळी ऊर्जा कुठे द्यावी लागणार? पाचन करायला. मग इथली जी ऊर्जा आहे ती बॅटरी डिम होणार आणि मग आपल्याला झोप येणार. तर हे पहिलं कारण असू शकतं की आपण आपला जो आहार आहे त्याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे. आणि बऱ्याच वेळा आपल्या मनाची पण ट्रिक असते. बऱ्याच वेळा आपला माइंड पण आपल्याला ट्रिक करतो. अरे नाही, तू खूप थकला आहेस, असं कर, थोडं मस्तपैकी 2 तास झोप आणि मग उठून अभ्यास करा. मग अभ्यास करायचाच आहे आपल्याला, काय त्यामध्ये काही हे नाही. मग काय होतं, 2 तासाचे काय होतात 4, 6. किंवा सकाळी आपण अलार्म लावतो, अरे नाही फक्त 10 मिनटं झोपतो, स्नूज 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 स्नूज, 10 मिनटाचे डायरेक्ट 1 तास. तर ह्या काही गोष्टी आहेत. एक म्हणजे आपला आहारवरती आपण बघू शकतो आपण काय खातो. आणि त्यातल्या त्यात आपण जर का सात्विक गोष्टी खाल्ल्या ना, ज्या गोष्टीला पाचन करण्यासाठी जास्त शरीराला त्रास होत नाही. आयुर्वेदामध्ये असं पण सांगितलं आहे की जसं सूर्य उगवतो तशी आपली पाचनशक्ती वाढत जाते आणि जसा सूर्य अस्ताला येऊ लागतो तशी आपली पाचनशक्ती ही कमी होत जाते. तर आयुर्वेदामध्ये असं म्हटलं आहे की सूर्यास्तानंतर तुम्ही जेवणच नाही करायला पाहिजे. ही आदर्श स्टँडर्ड आहे, आयडियल स्टँडर्ड. हे आयुर्वेदाप्रमाणे आहे, माझं म्हणणं नाही आहे. कोणत्याही आयुर्वेद डॉक्टरला तुम्ही विचारू शकता. आणि काही कम्युनिटी आहे जगामध्ये आज पण जे संध्याकाळनंतर जेवण करत नाही. ॲक्च्युली आपल्या पूर्ण भारतीय संस्कृतीमध्येच ही पद्धत आहे. पण आता आपण शहरामध्ये राहतो, सिटीमध्ये राहतो. पूर्वी गावांमध्ये लोक लवकर जेवण, दिवसभर एवढं काम करायचं, विचारायचं, जाऊन झोपायचे. एक दुसरं कारण काय की आपण खूप रात्री उशिरा जेवतो आणि मग काय होतं, ते पाचन पूर्ण झालं नसल्यामुळे काय होतं, सकाळी आपल्याला लेझी फील होतं. झोपल्यानंतर सुद्धा असं वाटतं की झोप झालीच नाही. आणि डे स्लीप तर सगळ्यात डेंजर आहे. डे स्लीप, सायंटिस्ट लोकांनी असं निदर्शनास आणलं आहे की बेस्ट टाईम फॉर स्लीपिंग कोणता असेल माहिती आहे? रात्री 9 ते 12.
हा जो अवधी आहे याच्यामध्ये तुम्ही झोप जर घेत असाल तर तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढेल. पण आज काय होतं, आपण कितीला झोपतो? ॲव्हरेज टाईम काय आपल्या झोपण्याचा? हे मी शोधून काढलेली गोष्ट नाही हां, नाही तुम्हाला प्रोव्हिजन काहीतरी सांगताय 9 ते 12. तुम्ही 9ला झोपता म्हणून आम्हाला पण 9ला सांगता का? नाही, तुम्ही सर्च करा. डॉक्टरांनी हे सांगितलं आहे बेस्ट टाईम काय आहे झोपण्याचा, म्हणजे ज्यावेळी आपल्या शरीराची सगळ्यात जास्त आपण एनर्जी गेन करू शकतो आणि जे टॉक्सिक आहे ते बाहेर निघतात. अजून एक म्हणतात आयुर्वेदामध्ये की आपण अंधार करून झोपलं पाहिजे किंवा एकदम डिम लाईट ठेवून झोपलं पाहिजे. तर ज्यावेळी शरीराला असं वातावरण म्हणतं की अंधार झालेलं आहे तर आपलं बॉडी ऑटोमॅटिक काय करतं, जे टॉक्सिक असतात ना ते रिलीज करतात. पण काही लोक असे बहादर असतात, ते लाईट लावून झोपतात. सवय असते, असं जाणीवपूर्वक कोणी करत नाही, सवय असते, लाईट चालूच असतो. मग त्यामुळे काय होतं, शरीराला जे वातावरण मिळायला पाहिजे, कारण भगवंतांनी जे बनवलं आहे ना डे नाईट, त्याचं काहीतरी पर्पज आहे. डे बनवला आहे आपल्यासाठी ॲक्टिव्हिटी करण्यासाठी, काम करण्यासाठी, धावपळ करण्यासाठी, आणि रात्र बनवली आहे आज आपण एक्झॅक्टली उलटं करतो. रात्रभर जागणार आणि दिवसभर झोपणार. मग याचं काय होतं, याचा रिझल्ट तुम्हाला आता दिसणार नाहीत मित्रांनो. आता रिसेंटलीच एक मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करणारा मुलगा, जस्ट 35 इयर ओल्ड, त्याचा इंटरव्ह्यू आला आहे आणि तो सांगतो आहे की मी ज्या चुका केल्या त्या तुम्ही करू नका. प्रोजेक्ट, डेडलाईन, हे करायचं आहे ते करायचं आहे, त्यामुळे काय लेट नाईट आणि दिवसा झोपणं, खाण्याचा काही पत्ता नाही, कधी खायचं कधी झोपायचं, काही जे मिळेल ते खायचं, काहीच पथ्य नाही, काही नाही. तर त्याला एज ऑफ 35मध्ये त्याला हार्ट अटॅक आलेला आहे. 35मध्ये काय असतं. तर तो सांगतो आहे की माझ्याकडनं या चुका झाल्या, तुम्ही करू नका. तर उशिरा जेवण करणं, रात्री खूप उशिरापर्यंत जेवण करणं, आणि ते पण इथपर्यंत करणं. आजकाल पार्टी रात्री, एकदम रात्रीपर्यंत पार्ट्या होतात, आणि पार्टी म्हणून आपण पार्टीच्या नावावर अरे आज पार्टी आहे आणि मग त्याचे परिणाम काय होतात, सकाळी उठल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटत नाही. तर असे काही फॅक्टर आहेत, तर याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. ठीक आहे, अजून कुणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता, नाही तुम्हाला 5 मिनटं कीर्तन करूया. येस प्रभू, काय नाव आपलं? सूरज. स्वतःच्या विचारांवरती कसं कंट्रोल करायचं. तर आपलं सगळ्यांना ना एक मन मिळालेलं आहे, प्रत्येकाला एक मन आहे. कुठे आहे माहिती आहे का? लोकेशन कुठे आहे मनाची माहिती आहे, पण आहे की नाही एवढं मात्र नक्की आहे ना. आणि मनाचा स्वभाव काय माहिती आहे, भगवद्गीतेमध्ये पण कृष्ण म्हणतात, चंचल ही मन कृष्ण प्रमाथी बलभद्रडम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरिव सुदुष्करम. म्हणतात की अर्जुन कृष्णाला सांगतायत की माझं मन खूप चंचल आहे. तर मनाचा स्वभाव काय आहे, चंचल. किंवा बऱ्याच वेळा मनाची तुलना माकडाशी केली जाते. माकडाचा स्वभाव, माकडाला कधी तुम्हाला एका ठिकाणी शांत बसलेलं बघितलं आहे का? नाही, ते सारखं इकडून तिकडे उड्या मारत असतं ते. तर तसं आपला मनाचा स्वभाव असतो. तर त्यामुळे काय होतं, आपण 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे ज्या गोष्टी आपल्या होऊन गेलेल्या आहेत, जो आपला पास्ट आहे, भूतकाळ आहे, त्याच्याबद्दल आपण विचार करत राहतो किंवा पश्चाताप करतात असं म्हणू शकतो आपण. लॅमेंट करत असतो, अरे त्यावेळी यार बरं झालं असतं, असं केलं असतं तर बरं झालं असतं, ते केलं असतं तर बरं झालं असतं, असं केलं असतं तर बरं झालं असतं, तेव्हा तो निर्णय मी घेतला, चुकीचं झालं, खूप चुकीचं झालं. अशा प्रकारे काय होतं, आपण हे करत असतो. आणि त्यामध्ये काय होतं, आपला बराचसा वेळ व्यर्थ जात असतो. तर मनात विचार येणं हे स्वाभाविक आहे, पण त्या प्रत्येक विचारावरती आपण चिंतन करणं हे मात्र स्वाभाविक नाही आहे. स्वाभाविक नाही आहे. मनात आलेल्या प्रत्येक विचाराला तुम्ही सिरियसली घेतलं तर मग तुम्ही फंक्शन नाही करू शकत या जगामध्ये. मनामध्ये काही विचार येतात,
तुम्ही मला कसा अनुभव आला असेल, अशी एखादी गोष्ट किंवा असं एखादे स्वप्न तुम्ही बघितलं असेल ज्यांचा तुमच्या जीवनाशी काही संबंध नाही आहे. झालं आहे की तुमच्यासोबत असं? म्हणजे अचानक काहीतरी विचित्र गोष्ट तुम्ही बघितली, तुम्ही म्हणता अरे मी आजपर्यंत जीवनामध्ये ही गोष्ट बघितली नाही कधी, मग ही गोष्ट इकडे आली कशी? तर मनात येणाऱ्या प्रत्येक विचाराला आपण सिरियसली नाही घ्यायला पाहिजे, नेग्लेक्ट करणं शिकायला पाहिजे, दुर्लक्ष करणं शिकायला पाहिजे. ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्या सिरियसली घ्या, प्रत्येक गोष्ट सिरियस घेऊ नका. आणि दुसरं म्हणजे मनाला जर आपल्याला नियंत्रित करायचं असेल तर मन त्रायती इति मंत्रा. तर मन म्हणजे काय? फॅक्टरी आहे, विचारांची फॅक्टरी आहे. त्यामध्ये नेहमी विचारांची उत्पत्ती होत राहणार. अर्जुनासारखा व्यक्ती म्हणतोय तर आपलं काय? तर म्हणून मन त्रायती इति मंत्रा. तर मन हे सूक्ष्म आहे, तर म्हणून मनाला जर टॅकल करायचं असेल तर त्यासाठी सूक्ष्म गोष्टीचा आपल्याला आधार घ्यावा लागला. म्हणून आपण मंत्रशक्तीचा आधार घेतो. ते आपण हरे कृष्ण कीर्तन का केलं? तर त्याचा एक प्रभाव आहे की आपल्या मनाला आपण शांत, जे मन एवढं सैरावैरा भटकतं, नेहमी काही ना काही चालू असतं. आपण एक ठिकाणी बसतो पण मन मात्र धावत असतं. आता पण काही लोकांच्या डोक्यात विचार असेल कधीपासून बोलतायत प्रभूजी, बंद करा ना, किती वेळ बसवणार आम्हाला? हे विचार येऊ शकतो. तर इथे बसला आहे माझ्यासमोर, मान पण हलवतो आहे, पण मनामध्ये काय चाललं मला काय माहीत. तर म्हणून आपण दुर्लक्षित करणं शिकलं पाहिजे. ठीक आहे, दुर्लक्ष करायचं आणि मन त्रायती इति मंत्रा. मनाला जर शांत करायचं असेल, नियंत्रित करायचं असेल, काम डाऊन करायचं असेल तर कीर्तन. म्हणून आम्ही हरे कृष्ण मंत्राचा जप करत असतो इस्कॉनमध्ये. हरे कृष्ण मंत्र. त्याचा तोच प्रश्न होता ना, मनात विचार येत आहेत. तर काही गोष्टी असतात ना, थिंक, प्लॅनिंग करणं चांगली गोष्ट आहे, पण आपण एवढा विचार करतो की त्यामध्ये काय होतं, ॲक्शन करणं विसरून जातो. प्लॅनिंग करणं चांगली गोष्ट आहे, पण प्लॅनिंग करण्यामध्ये जर तुम्ही एवढा वेळ घालवताय मग ॲक्शन कधी होणार? तर प्लॅनिंग करणं चुकीचं नाही आहे, थिंकिंग करणं चुकीचं नाही आहे, पण त्यामध्ये जर का आपला पूर्ण वेळ वाया जात असेल ना, काहीतरी एक करा. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, एक ना धड भाराभार चिंध्या. काहीतरी एक पहिले घ्या, ते पूर्ण. आता आपला प्रॉब्लेम काय ना, आपण एक गोष्ट घेतो हातामध्ये, मग थोडा वेळ आपल्याला कंटाळा येतो, मग आपण दुसरं काहीतरी घेतो, मग परत थोडा वेळ ते करणार, आपल्याला पाहिजेसा रिझल्ट मिळत नाही आहे, परत आपण तिसरी गोष्ट हातात घेणार. तर हे असं जे नेहमी ऑप्शन चेंज करत राहणं हे योग्य नाही आहे. आपण काहीतरी एका गोष्टीला फोकस करणं शिकलं पाहिजे. तर आजकाल ना आपलं लाईफस्टाईल असं झालं, आपल्याला सगळ्या गोष्टीमध्ये इन्स्टंट रिझल्ट पाहिजे असतो. इन्स्टंट. बटन दाबलं की टी व्ही चालू झाला पाहिजे, बटन दाबलं की AC चालू होतो, बटन दाबलं की सगळं एअर कंडिशन चालू होतं, बटन दाबलं की स्मार्टफोन सुरू होतो, सगळं एका चुटकीनिशी झालं पाहिजे. मग आपण काय करतो, आयुष्यामध्ये येणारे जे प्रॉब्लेम असतात त्याचं सोल्युशन पण आपल्याला असं पाहिजे असतं. पण मित्रांनो असं होत नाही. जे बॉलिवूड दाखवतं ती वेगळी दुनिया आहे, ते रिअल लाईफ आहे, रील. आणि आपण जगतो ते रिअल लाईफ आहे. तर तिथे त्या गोष्टी होत असतील, तिथे त्या शक्य आहे. म्हणजे कशा प्रकारे आपल्याला बेवकूफ बनवलं जातं. बॉलिवूड, टॉलिवूड जे काही आहेत, तुम्ही बघितलं असेल एखादी नट आणि नटी, ॲक्ट्रेस गाणं गात आहेत आणि त्या गाण्याचा पहिलं जो स्थांजा असतो ते काश्मीरमध्ये असतात, मग दुसरा स्थांजा रेगिस्तानमध्ये कुठे, मग तिसरा कुठे वाळवंटामध्ये, आणि म्युझिक पण चाललं आहे आणि त्या बर्फाळलेल्या प्रदेशामध्ये ते एकमेकांना बर्फ मारत आहेत आणि अंगावर स्वेटर पण नाही आहे आणि त्यांना कधी सर्दी पडसं पण होत नाही. आणि आपण म्हणतो वा काय गाणं आहे. किती मूर्ख बनवतात नाही आपल्याला. पण ते रील आहे, ते रिअल लाईफ. पण आपण जगतो ते रिअल लाईफ आहे. तर ज्या घटना तिथे होतात त्या इथे होत नाही,
हे आपण समजून घेतलं पाहिजे मित्रांनो. तर प्लॅनिंग करा, थिंकिंग करणं आवश्यक आहे. थिंकिंग करणं हा इंटेलिजन्सचा एक फॅकल्टी आहे. काही लोक ते अजिबात विचार करत नाही. हा एक दुसरा प्रॉब्लेम आहे. अजिबातच विचार करायचा नाही. पुढे काय करायचं आहे बाबा, नाही, काय माहीत नाही. तुला जीवनात काय बनायचं आहे, काही विचार केला नाही अजून. असं पण नको. तर बॅलन्स. थिंकिंग करा. थिंकिंग ही इंटेलिजन्सची फॅकल्टी आहे. बुद्धिमान आहात तुम्ही म्हणून तुम्ही थिंकिंग करताय. पण थिंकिंग केल्यानंतर ॲक्शन, त्याला इम्प्लिमेंट करणं शिका. नुसतं थिंकिंग 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 पुढे काय, तर ॲक्शनमध्ये आलं पाहिजे ते, मग त्याचा काही फायदा आहे. ठीक आहे.